भागात जी रॅली काढलेली आहे लोकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे, काय आवाहन केलं होतं लोकांना? भारताच्या तिन्ही सैन्य दलाने जो कारवाईचं उत्तर पाकिस्तानला दिलं होतं, अतिरेक्यांचे सर्व हल्ले उद्ध्वस्त केले होते, त्यामुळं संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं. सैन्याने विशेषतः भारत सरकारने जे कारवाई केलेली आहे त्याच्याबद्दलचा समाधान सर्व देशातील नागरिकांना होता. विशेषतः ज्यांचा जीव पहलगामच्या हल्ल्यात गेला त्यांच्या कुटुंबियाला देखील अपेक्षा होती की आपल्या भारत सरकारने, आपल्या सैन्याने पाकिस्तानचा अतिरेक्यांचा बदला घ्यावा. ती जी बदलाची भावना भारत सरकारने ठेवून पाकिस्तानवरती जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर मोठी कारवाई केली, त्याचा आनंद आणि त्यांचं सैन्य दलांचं आभार व्यक्त करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. राजकारण विरहित राष्ट्रप्रेमा असलेले नागरिक, देशप्रेमी असलेल्या सर्व नागरिकांना यात सहभागी होण्याची विनंती केली होती. विशेषतः जे शैक्षणिक संस्था असतील, महाविद्यालय असतील, दवाखाने असतील, अशाही सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही विनंती केलं होतं की आपण सर्वांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हावं. आज सकाळी 10:30 वाजता या रॅलीला सुरुवात झाली. उत्स्फूर्तपणे लोक या ठिकाणी पदयात्रेत सहभागी झाले. ठिकठिकाणी लोकांनी तिरंगे झेंडे घेऊन या रॅलीला समर्थन देत देशाच्या सर्व सैन्य दलातील सैनिकांना आश्वासित केलं, ग्वाही दिली की आम्ही सगळे देशप्रेमी नागरिक तुमच्यासोबत आहोत. माजी खासदार आले पण 2 आमदार आले नाहीत भाजपचे. त्यांनी आपण ही यात्रा केवळ 1 दिवसाच्या नियोजनावरती केली होती. सर्वांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला. पूर्वी मंडलनिहाय म्हणजे विधानसभानिहाय यात्रा आयोजन करण्याची सूचना प्रदेशाकडनं होते. ऐनवेळीच काल निरोप आला की 15, 16, 17 ह्या स्तरावरती शहर जिल्ह्याचं आयोजन शहरात व्हावं आणि नंतर 18, 19, 20 या 3 दिवसात तालुका स्तरावरती म्हणजे विधानसभा स्तरावरती व्हावं. निश्चित तेही आमदार महोदय त्यांच्या विधानसभा मतदारसंघात तिरंगा यात्रेचं आयोजन करतील हा विश्वास आहे. एकीकडे विजयोत्सव साजरा केला जात आहे, परंतु दुसरीकडे विरोधक जे आहेत ना, विजय झालाच नाही आणि भारतीय जनता पार्टी हे विजयाचं नाटक. द्वेषाचा चष्मा असलं की कुठल्याही गोष्ट चांगल्या दिसत नाहीत. आम्ही सगळेजण शुद्ध नागरिक आहोत. इतक्या मोठ्या प्रमाणातली कारवाई केलेलं संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे. पाकिस्तानमधले किती शहरांमध्ये आपल्या मिसाईलच्या माध्यमातून हल्ले झालेले, ड्रोनच्या माध्यमातून हल्ले झालेले आहेत आणि पाकिस्तानने आपल्यासमोर गुडघे टेकलेले आहेत, हे देखील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. एवढ्या सगळ्या मोठी कारवाई होऊन देखील विरोधकांना जर फक्त राजकारणात दिसत असेल तर त्यांच्या स्वभावाला आपण दुरुस्त करू शकत नाही. साहेब, ज्या काँग्रेसकडून वारंवार टीका केलेली आहे तर सर्व देशभरातनं संतापाची लाट उसळलेली आहे त्यांच्या विरोधातच. त्यांच्या वक्तव्य मी ऐकलेलं नाही आणि त्यांचं वक्तव्य जर तशा पद्धतीने झालं असेल तर आम्ही त्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. परंतु 140 कोटी लोकांनी जे सैन्याबद्दल किंवा सोफिया कुरेशींच्याबद्दल जे आदर, अभिमान बाळगलेला आहे त्या अभिमानाकडे आपण निश्चितच बघितलं पाहिजे. कोणी एखादी व्यक्ती जर नकळत जरी चुकली असतील तर त्यांना निश्चितच पक्ष त्या स्तरावरती सूचना आणि योग्य त्या भूमिका घेतील. आपल्या सगळ्यांना निश्चितच तिन्ही सैन्य दलांच्या अधिकारी आणि विशेषतः सोफिया कुरेशींचं जी कारवाई त्यांनी केलेली त्याचा आपल्या भारतालाच नाही तर देशातील, जगातील सगळ्यांना अभिमान आहे. आपण नेहमी म्हणतो हा देश APJ अब्दुल कलामांच्या विचारांना सलाम करतो. भारत देशाच्या निरपराध अशा नागरिकावर ज्या अतिरेक्याने हल्ला केला त्या अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैनिकांनी मारलं, त्यांचे अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले आणि जेव्हा वेळ पडली तेव्हा पाकिस्तानलाही धडा शिकवला. अशा पद्धतीचं अतुलनीय असं शौर्य भारतीय सेनेनं केलं. त्या भारतीय सेनेच्या पाठीशी अख्खा देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अख्ख्या जगानं बघितलं की भारत देशाला वर कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर भारत आता पूर्वीचा भारत राहिला नाही, आता मजबूत भारत आहे आणि तो अशा कुठल्याही शक्तीला धडा शिकवू शकतो अशा पद्धतीची मेसेज आता जगाला गेलेला आहे. आणि या निमित्तानं हा देश एकत्र आहे, आम्ही सगळे एक आहोत. आम्ही भारतीय सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत आणि भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करतो. सर, विरोधक असं सांगतात की विजय झालाच नाही तरी देखील भाजप विजयोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे. विश्वंभर चौधरींनी या देशामध्ये राहून देशाबद्दल अशा पद्धतीची वक्तव्य करणं खऱ्या अर्थ चुकीचं आहे. सेनेबद्दल गैरविश्वास दाखवणं चुकीचं आहे. आता यावेळी तर सगळे पुरावे सेनेनं हल्ला केल्यानंतर कुठले तळ उडे आणि याहीपेक्षा अगदी पाकिस्तानमधल्या सगळ्या नेत्यांनी, सेनाप्रमुखांनी अतिरेक्यांना
अंतिम श्रद्धांजली वाहतानाचे फोटो आपण सगळे बघितलेले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं मला वाटते बोलू नये. अशा प्रसंगात उलटा आम्ही सगळेजण एक आहोत, भारत एक आहे, आम्ही देशाच्या सैनिकांसोबत आहोत, अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी व्यक्त केली पाहिजे. त्यामुळे मला वाटतं अशी वक्तव्य कोणी करू नये. भारतीय जनता पार्टीचे जे म्हणजे एमपीचे जे मंत्री आहेत विजय शाह यांनी सोफिया कुरेशीवर डायरेक्ट असं अप्रत्यक्ष टीका केलेली आहे. त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अशा पद्धतीचं वक्तव्य कुणी करता कामा नये. त्या वक्तव्याचं कुणी समर्थन करणार नाही. मला वाटतं त्यांनी माफी मागितलेली आहे, पण अशा पद्धतीचं वक्तव्य होता कामा नये. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा म्हणतात विरोधक. शिवसेनेचे माजी आमदार येतात, पण सोलापूरचे 2 आमदार उपस्थित राहत नाही. कसं पाहता याकडे पालकमंत्री? मला आपल्याला तिरंगा रॅलीच्या संदर्भात आपण आज एका देशाच्या सैनिकाच्या पाठीशी उभं राहण्यासाठी एकत्र आपण जमलेलो आहोत. अशा वेळी राजकीय वक्तव्य राजकीय प्रश्न विचारू नयेत. हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन तेही रॅली काढतील आणि ते या सगळ्या यात्रेमध्ये सहभागी होतील. ते विजय शाहवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा म्हणतात विरोधक, तर त्याच्यावर तुमची मागणी नक्की काय? कायदेशीर जी गोष्ट कायदेशीर आहे, जे वक्तव्य केलं त्याला जी शिक्षा आहे ती झाली पाहिजे. धन्यवाद.